शानू शेख. दोघेही अष्टपैलू खेळाडू आहेत. शिरताजने अनेक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. कित्येकदा स्वतःच्या बळावर सामने जिंकून दिलेले आहेत. साहिल सारखा एक अप्रतिम खेळाडू या टीमकडे आहे, ज्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. बिग बॅटल असणार आहे. चला, वेळ सुरू होत आहे. दोन्ही संघ लक्षात घ्या. अगदी योग्य वेळेवर आपले सामने पार पाडले जात आहेत. काल देखील खूप दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं होतं. शानू ही इज टेकिंग द स्ट्राइक फॉर द फर्स्ट बॉल आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होईल जयेश शिलार. सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. पहिल्या मॅच मध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. पहिला बॉल, हाफ वॉली, ड्राईव्ह केलाय, आकर्षक फटका, मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय, लॉंग ऑफ सीमारेषा पार, वन बाउंड चौकार. दिस इज ग्रेट स्टार्ट बाय शानू. आणि पहिलाच बॉल कमजोर पडलाय गोलंदाज जयेश शिलार कडून. ज्युसी हाफ वॉली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. पॉवर प्ले सुरू. पहिलाच बॉल होता, मिड ऑफ सर्कल मध्ये होता, लॉंग ऑफला फिल्डर नव्हता आणि बरोबर त्या मिड ऑफ फिल्डरच्या डोक्यावरून फटका खेळलाय. छान टायमिंग पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला यॉर्कर लेंथ बॉल, बॅटची कड लागली, गलीमध्ये बॉल निघालाय. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळतंय. मात्र एक धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या बिनबाद 5. यादीच्या सामन्यामध्ये देखील वाशिरे संघानं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती आणि त्या मॅचमध्ये सोरगाव बी संघानं 52 धावा बनवल्या होत्या, परंतु त्या धावांचा सक्सेसफुली पाठलाग केला. ग्रेट डिलिव्हरी. सातत्याने आता यॉर्कर लेंथवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूमध्ये जास्तीत जास्त वेग देखील दाखवण्याचा प्रयत्न करत असताना गोलंदाज जयेश शिलार. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक ऑफ साइडला लॉंग ऑफ आणि एक ऑन साइडला डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान तो फिल्डर तैनात करण्यात आलाय. चांगला ड्राईव्ह, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफला, फिल्डर पोहोचतोय. एकच धाव येथे मिळणार आहे. पहिली धाव शिरताजच्या बॅटमधून येते. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 6 या आकड्यावर. जयेश शिलार एक असा गोलंदाज आहे, तो चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. जरूर पहिल्या बॉलवर चौकार आला होता, नंतर मात्र चांगली लेंथ मेंटेन केली आहे. यावेळेला एक बिग हिट करायचा होता. फटका तर योग्य सजवता आला नाही, मात्र एक क्विक सिंगल विश्वास बॉलवर आला होता. मात्र तत्पूर्वी ती सिंगल कंप्लीट केली आहे फलंदाजांनी. लेग बाईचा इशारा पंचांकडून. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 7. मागच्या काही बॉल्स मध्ये आपण बघितलंय चांगलं नियंत्रण दाखवलंय गोलंदाजाने. लोफल टॉस टर्न केलाय ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेग तिथे उपस्थित दिसतोय. एक धाव मिळाली, मात्र थोडीशी फंबलिंग. दुसरी धाव घेण्याचा मानस तर होता, परंतु धाडस करता आलेला नाही, कारण लगेच रिकव्हरी केली फिल्डरनं. विकेट किपरच्या दिशेनं थ्रो केला. एकच धाव मिळाली आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त होत असताना नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना आपण बघतो या मॅचमध्ये एजी स्पोर्ट्स ढोळे संघाला धावसंख्या बिनबाद 8. एजी स्पोर्ट्स ढोळे संघानं मागच्या हंगामामध्ये एकता ट्रॉफीमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. आणि त्या एकता ट्रॉफीमध्ये या दोन संघांदरम्यान अतिशय रोमहर्षक लढत पाहायला मिळाली होती. 6 बॉल्स 3 धावा असं समीकरण. सरताजनं गोलंदाजी केली होती आणि सामना जिंकून दिला होता. दोन्ही संघांदरम्यान चांगली चढाओढ असते. या मॅचमध्ये देखील ती अपेक्षा केली जाऊ शकते. एक रंगतदार लढत क्रिकेट रसिकांना पाहायला जरूर आवडेल. गोलंदाजीसाठी ऋतिक.
फ्रॉम टोल नाका एंड. पायात येणारा बॉल होता हलक्या हातानं फक्त चिप करत असताना मिडॉन कडे खेळलाय. सिंगल येथे मिळते. थोडी जागा बनवण्याचा प्रयत्न होता आणि ते पाहताच फलंदाजाला ते फॉलो केलं. गोलंदाजाकडून एक चांगला बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी होते. पुढचा बॉल सामना करेल शानू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल. स्विच हिट फटके जेव्हा फलंदाज खेळतात तेव्हाच आपण बघतो की अशा प्रकारचे जे चेंडू असतात हे फार फायदेशीर ठरतात गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. जाणून बुजून डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल टाकला गेला. लवकर ओळखलं होतं गोलंदाज ऋतिकनं. हो, याही वेळेला कदाचित त्याला तीच अपेक्षा होती की स्विच हिटचा प्रयत्न असेल, परंतु ह्या वेळेला त्याचा अंदाज चुकलेला आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर हा वाईट बॉल. धावसंख्येत थोडी भर पडताना दिसते. धावसंख्येत दुहेरी अंकात पोहोचले 10 या आकड्यावर. 10 रन्स विदाउट लॉस. विकेट गेलेली नाही, मात्र धावांचा वेग जास्त वाढवता आलेला नाहीये फलंदाजांना. तो प्रयत्न सुरू आहे. ओहो, येथे संधी होती. महेंद्रच्या हातातून बॉल निसटलाय. डिफिकल्ट चान्स, परंतु झेल ड्रॉप होतोय. एक धाव येथे मिळेल. फाईन लेग कडे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागली होती आणि महेंद्रच्या डाव्या बाजूने बॉल चालला होता. खरं तर शॉट फाईन लेगला देखील फिल्डर आहे. महेंद्रने झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेपावला होता, परंतु डाव्या हातातून बॉल निसटलाय. फलंदाज थोडे स्ट्रगल करतायत. स्लोवर बॉल स्लॉक करायचा होता. हा बॉल शरीराचा वेध घेताना दिसला. डायरेक्ट हिट. महेंद्र मागे कडून आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय सरताजच्या रूपात एजी स्पोर्ट्स डोळे संघाला. 11-1. मोठे फटके येत नव्हते आणि त्याचाच हा दबाव आपण बघतोय. इथे सिंगल मिळणं थोडंसं कठीणच होतं आणि ती सिंगल चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु महेंद्र अतिशय दक्ष होता. लवकर बॉलवर पोहोचला. विकेट कीपर, कॅप्टन, आणि त्यानंतर खूप चांगली फेक नॉन स्ट्रायकर सेंडला अगदी यष्ट्यांचा वेध घेतला. सुखरूपपणे आपल्या क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही सरताज. जास्त काही करू शकला नाही. बॅटनं फक्त 3 धावा त्याने बनवल्या. संघाची धावसंख्या 1-11. नवीन बॅटर साहिलनं कमालीची बॅटिंग केली होती सोरगाव बी संघाच्या स्पर्धेमध्ये. विशेषतः त्या पहिल्या फेरीच्या मॅच मध्ये संघ अडचणीत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 5 षटकार ठोकले होते. बॉल हवेत आहे, मागे चाललाय. ओहो, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल हातातून निसटलाय. या अगोदर देखील एक झेल ड्रॉप होताना आपण बघितलाय. महेंद्रच्या हातातून तेव्हा बॉल निसटला होता आणि या वेळेला मात्र दोन्ही हात फिल्डरचे बॉल खाली होते. पोचला होता फिल्डर शॉट फाईन लेग कडून बॉल खाली, परंतु अखेर त्याच्या हातातून बॉल निसटलाय. कॅच ड्रॉप. जीवदान मिळाले फलंदाज शानूला. नशिबाची साथ तर मिळते शानूला, परंतु त्याचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्या 12. चला, अधिकचा वेळ खर्च करता येणार नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल, हा सामना संपल्यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर पुढचा सामना सुरू केला जाईल. 1:30 वाजता बरोबर मैदानावर रिपोर्ट करायचा आहे जय गणेश वाफाळे बी आणि वारलीपाडा संघ. खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागलाय. ड्राईव्ह करत असताना चांगलं टायमिंग, प्लेसमेंट देखील छान आहे. फिल्डर पोहोचलाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. साहिलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं या 2 धावांच्या मदतीनं आणि याचबरोबर हे चांगलं षटक समाप्त होतंय ऋतिकचं. 2 षटकांचा अर्थात पॉवर प्लेचा खेळ संपलाय. एजी स्पोर्ट्स डोळे संघाची धावसंख्या फलकावर 1-14. 14 रन्स फॉर लॉस ऑफ 1 विकेट, गोइंग ॲट द रेट ऑफ 7 रन्स पर ओव्हर. खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या दरम्यान दोन्ही गोलंदाजांकडून. वाशिरे संघ मागच्या मॅचमध्ये देखील मी उल्लेख केला होता की जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना जास्तीत जास्त संधी कशी देता येईल याकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष असतं. मागच्या 2 हंगामामध्ये आपण ते बघितलेलं आहे. अनिकेत असेल, रितेश असेल, ऋतिक, जे गोलंदाज आहेत त्यांना चांगली संधी देण्यात येते फलंदाजीमध्ये देखील. आणि या हंगामामध्ये रुद्राक्ष हा एक नवोदित खेळाडू आलेला आहे.
ती रुद्राक्षची राहिली होती मागच्या मॅचमध्ये. सोरगाव बी संघानं तिसऱ्या ओव्हरमध्ये 25 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर रुद्राक्ष आला गोलंदाजीसाठी, फक्त 3 धावांचं षटक टाकलं. अंडर 19 आहे, अवघं 16 वर्ष त्याचं वय आहे. ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते, कारण गोलंदाजीमध्ये बदल केलेला नाहीये. जयेश शिलार कंटिन्यूस. कमजोर बॉल होता, जास्त जोरानं खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड स्क्वेअर खेळायचं होतं, मात्र टायमिंग चुकलंय. बॉल थोडा समोर गेलाय, एकच धाव तिथे मिळेल. संधी वारंवार मिळणार नाही. जयेश जेव्हा गोलंदाजीला येतो, जास्त कमजोर बॉल त्याच्याकडून तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि जेव्हा कमजोर बॉल मिळतो तेव्हा त्याच्यावर योग्य फटका खेळणंही गरजेचं आहे. तेव्हाच तुमची धावसंख्या चांगल्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. फक्त एकदा मिळाली, धावसंख्या 15. स्ट्राईक असेल साहिलकडे. डायमंड ऑफ पीटीसी. फार चांगलं पाहायला मिळेल जयच्या विरोधात साहिल. बैठक शॉट स्वीप केलाय, चांगला फटका आहे, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. फार लवकर आपल्या डावीकडे जात असताना बॉलवर पोहोचलाय फिल्डर रितेश होता त्या ठिकाणी. निश्चित रूपानं काही धावांचं संरक्षण केलंय. फक्त एक धाव मिळाली आहे. साहिल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर खेळण्यामध्ये माहिर फलंदाज आहे. समोर देखील चांगला खेळू शकतो, परंतु त्याचा स्ट्रॉंग झोन आपण बघितला तर स्क्वेअर लेग पासून ते फाईन लेग पर्यंत नेहमीच त्याने चांगल्या धावा बनवलेल्या आहेत. आणि आता शानूनं प्रहार केलाय, जबरदस्त फटका, पुल केलाय, बॉल सीमारेषा पार फेकलाय, षटकार. त्या सामन्यातील पहिला षटकार शानूच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवर त्याने चौकार ठोकला होता, त्यानंतर मात्र फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवण्यात आलं होतं. आणि आता मात्र एक फटका येतोय. 6 धावा मिळत आहेत. जिंकलेला आहे. हा दुसऱ्या फेरीतील सामना आपल्या समोर. पुन्हा एकदा स्विंग केलाय, यावेळेला मात्र टायमिंग तेवढं परफेक्ट नाहीये. फिल्डरचा प्रयत्न छान होता, परंतु बॉल अडवू शकला नाहीये. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. या अगोदर रितेशने एक चौकार वाचवला होता, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु हा बॉल कदाचित झेल टिपण्याचा त्याचा प्रयत्न होता. बॉल पूर्णपणे कॅरी झाला नाही, थोडासा पुढे पडला, शरीराला लागला जरूर, परंतु बॉल थांबलेला नाहीये. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर चौकार येतोय शानूच्या बॅटमधून. गिअर चेंज करत असताना शानू शेख. संघाची धावसंख्या 26. ऑन साईडला मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामध्ये यश देखील आता मिळताना दिसतंय. चांगलं प्रोडक्टिव्ह षटक डोळे संघासाठी. दुरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन चेंज केली, त्याचा फायदा मिळतोय गोलंदाजाला. विकेट किपर महेंद्रने टिपलाय झेल आणि फलंदाज बाद होतोय शानू. चांगलं कमबॅक गोलंदाज जयेश कडून. या अगोदरची जी 2 बॉल आपण बघितले ते कुठेतरी एष्ट्यांच्या रोखाने टाकण्याचा त्याचा प्रयत्न होता. एकतर शॉर्ट बॉल होता आणि त्याचा फायदा मिळाला होता, परंतु हा बॉल अगदी वाईड लाईनवर टाकला होता. लाईनमध्ये जो बदल केला त्याचा फायदा मिळालाय. अवे फ्रॉम द बॉडी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे टायमिंग चुकताना दिसलं फलंदाज शानूचं. शानूच्या खेळीचा अंत झालाय. 19 धावांचं चांगलं योगदान दिल्यानंतर माघारी परतलाय आणि आता नवीन बॅटर केतन मगर मैदानामध्ये. 26-2. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर चांगली लाईन बीट केलंय नवीन बॅटरला. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटकाची होईल सांगता. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावर धावा झळकतायत. 2-26. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 ओव्हर्समध्ये 14 होत्या, या ओव्हरमध्ये 12 आल्या. थोडंसं खर्चिक षटक होतं, परंतु कमबॅक चांगलं केलं. शेवटचे 2 चेंडू विशेषतः महत्त्वाची विकेट मिळवली. परंतु सध्या आपण बघतोय की साहिल मैदानामध्ये आहे आणि त्याची विकेट ही फार महत्त्वाची नेहमीच ठरलेली आहे. जेव्हा जेव्हा डोहळे संघ खेळलेला आहे एजी स्पोर्ट्ससाठी त्याचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि तो जर शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर इथून देखील धावांचा
पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. 26 पर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे SG स्पोर्ट्स ढोळे संघानं. आणखी 25 ते 30 धावा इथून जरूर जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ एक असा संघ आहे जो मोठी धावसंख्या चीज करण्यामध्ये माहीर संघ आहे. गोलंदाजीसाठी रितेश, रितेशला देखील वारंवार संधी दिली जात आहे. मोठे खेळाडू आहेत या टीमकडे. आज खरं तर हिरामण शिलार आणि उज्ज्वलची अनुपस्थिती आहे, परंतु महेंद्र टीममध्ये आहे जो कॅप्टन देखील आहे एष्टनच्या पाठीमागे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत, लक्षात असू द्या टीम वाशिरे. बढ़िया गेंद के साथ शुरुआत. पहली गेंद वाइड यॉर्कर. ऑफ साइड में खेलना चाहते थे लेकिन बल्ले का थोड़ा सा अंदरूनी किनारा लगा, ऑन साइड में गई थी, वहां पर खुद गेंदबाज ने फील्ड किया. डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए रितेश. पहले राउंड के मैच में तीसरा ओवर रितेश को दिया था, इस मैच में चौथा ओवर उनको दिया गया है और शुरुआत अच्छी की है ओवर की. जगह बनाई, फुल पर लेकर ड्राइव किया है, बिल्कुल गैप में, एक्स्ट्रा कवर की दिशा में 4 रन. गेंद उतनी खराब नहीं थी लेकिन शॉट काफी अच्छा. लो फुल टॉस थी गेंद, तेज रफ्तार से डाली हुई गेंद थी. हल्की सी जगह बनाई आपने आपके लिए और इनसाइड आउट खेला, बल्ले के बीचों बीच लेते हुए लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव. खूबसूरत चौका साहिल के बल्ले से. 4 रनों से बढ़ता हुआ स्कोर 30 रन 2 विकेटों के नुकसान पर. साहिल के विरुद्ध गेंदबाजी करना किसी भी गेंदबाज के लिए चैलेंजिंग है. फिर से लो फुल टॉस, इस बार लॉन्ग ऑन को ढूंढा है, बढ़िया कैच. जयेश ने कोई गलती नहीं की और रितेश के खाते में बहुत बड़ी सफलता. साहिल इज गॉन. ये अच्छी सोच की गेंदबाजी और बहुत बढ़िया कैच. गेंद तेज ट्रैवल कर रही थी, बाउंड्री के करीब फील्डिंग कर रहे थे, थोड़ा सा आगे आना पड़ा था, उस गेंद पर जल्दी पहुंचना पड़ा था और सब कुछ सही वहां पर वाशिरे टीम के लिए. बेहतरीन कैच लपका है जयेश ने, साहिल को चलता कर दिया है गेंदबाज रितेश ने. और इसी बीच गायकवाड़ सर का आगमन होता हुआ. आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. वेलकम गायकवाड़ सर. मराठी की बुलंद आवाज, आदर्श शिक्षक और एक बेहतरीन कमेंटेटर गायकवाड़ सर हमारे बीच में उपस्थित. उनका तलौली ट्रॉफी 2025 में हार्दिक स्वागत. 30 के योग पर लगा है तीसरा झटका SG स्पोर्ट्स ढोले टीम को. ओवर नंबर 4 का खेल चल रहा है. कुल मिलाकर यहां से 9 गेंदें पारी में शेष. तलौली ट्रॉफी की काफी चर्चा हो रही है. कई जगहों पर इस समय टूर्नामेंट चल रहे हैं, ग्रामीण के खासतौर पर, लेकिन यहाँ पर 5-5 ओवर के मैचेस काफ़ी बड़ा आकर्षण है. और फ्री एंट्री टूर्नामेंट और फुल टॉस बन रही थी लेकिन संपर्क ही नहीं बना पाए हैं नए बल्लेबाज शाहिद. ये कमज़ोर गेंदें जो मिलती है इनको कैपिटलाइज करना बहुत ज़रूरी होता है, और जब आप कमज़ोर गेंद पर बड़ा शॉट खेलने से चूक जाते हो तो फिर वो कहीं ना कहीं आने वाले गेंदों में भी आपके मन मस्तिष्क में चलता रहता है और उसका असर कहीं ना कहीं बुरा असर आपकी बल्लेबाजी पर पड़ सकता है. ये फुल टॉस इस बार तगड़ा प्रहार किया जरूर है, देखना है कितनी दूर जाएगी. नो बॉल का इशारा, फील्डर वहां पर मौजूद, बीमर है. ओवर वेस्ट हाई ये फुल टॉस थी जिसके चलते अंपायर ने नो बॉल घोषित किया है. 2 रन्स मिले, कुल मिलाकर 3 रन स्कोर में ऐड होते हुए स्कोर बढ़ता हुआ SG स्पोर्ट्स ढोले टीम का 34 रन. ओ इस बार फ्री हिट गेंद पर कमाल का शॉट. फील्डर थे जरूर बाउंड्री पर लेकिन उनको क्लियर किया है. मैक्सिमम 6 रन चेतन अपने हाथ खोलते हुए. ये शॉट्स इतने आसान नहीं होते हैं. उछाल लेती हुई गेंद थी, ऑन दी अप खेला था लेकिन टाइमिंग लाजवाब थी. बैट का स्पीड बहुत अच्छा था, बाउंस को अच्छी तरह से काउंटर करते हुए और सामने लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का जड़ दिया है. बहुत ही मूल्यवान रन्स
एच स्पोर्ट्स डोले टीम के लिए। स्कोर उछलता हुआ 40 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद, इस बार गति में परिवर्तन, अंतिम क्षणों में केवल दिशा दिखाई है। ये सूझबूझ भरी बल्लेबाजी, थोड़ा सा लेट रियलाइज किया था कि गति में परिवर्तन किया गया है। और ओवर की अंतिम गेंद थी, उसको भी देखते हुए अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं अगले ओवर के लिए। उसमें कामयाब होते हुए केतन अच्छे टच में जरूर नजर आ रहे हैं। 1 रन के साथ स्कोर 41 3 विकेटों के नुकसान पर। 4 ओवर की समाप्ति। चलिए, पहले 4 ओवर्स आपने बिल्कुल सही समय पर कंप्लीट किए हैं और ये डिसिप्लिन हम देखना चाहते हैं हर टूर्नामेंट में, केवल इस टूर्नामेंट में नहीं, हर टूर्नामेंट में हम भी चाहते हैं, सब दर्शक चाहते हैं, ऑर्गेनाइजर चाहते हैं कि जो टीमें हैं वो ऑन टाइम खेल पेश करे, जो निर्धारित समय दिया गया है उसके अनुसार ही खेल को आगे लेकर चले। और यदि ऐसा होता रहता है तो आने वाले टूर्नामेंट्स भी आपको 5-5 ओवर के देखने को मिल सकते हैं। देखिए, जो भी टीमें खेल रही है उनकी जानकारी के लिए आपके पास हर पारी में एक एक रिव्यू रहेगा और केवल बीमर के लिए उसका यूज किया जा सकता है। महेंद्र आक्रमण पर आते हुए, पहले मैच में गेंदबाजी नहीं की थी लेकिन इस मैच में अब कप्तान अपने कंधों पर जिम्मेदारी लेते हुए कुरुंद विलेज एंड से थोड़ा सा फ्लाइट दिया, पैरों में आती हुई गेंद, सामने ड्राइव करते हुए अच्छा शॉट है लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग। गुड क्रिकेट ऑल अराउंड। गेंद भी बुरी नहीं थी, शॉट भी अच्छा था और उतनी ही शानदार फील्डिंग। 2 रनों से स्कोर आगे बढ़ाते हुए केतन मगर 43 रन 3 विकेटों के नुकसान पर। 50 का आंकड़ा ज्यादा दूर नहीं है, 5 गेंदें अभी भी शेष है। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, फिर से थोड़ा सा फ्लाइट दिया, इस बार लॉफ्ट कर दिया है। मिस टाइम शॉट जरूर लेकिन नो मैंस लैंड में लॉन्ग ऑन मिड विकेट के दरमियान 2 रन लेने का एक बार फिर से मौका वहां पर केतन के पास। स्कोरबोर्ड को चलता रखा है केतन ने। शुरुआत काफी धीमी रही थी, पावर प्ले में सिर्फ 14 रन आए थे, उसके बाद तीसरे ओवर में 12 रन आए, चौथे ओवर में 15 रन। इस ओवर में अभी तक पहली 2 गेंदों पर 4 रन आ चुके हैं। अपिश खेला है, फील्डर काफी सतर्क, एक्स्ट्रा कवर रीजन में, सिर्फ 1 रन इस दफा। महेंद्र बागे लंबे ऊंचे कद के हरफन मौला खिलाड़ी, और जिस तरह से वो दौड़ते हैं, बॉलिंग रनअप आप देखोगे थोड़ा सा लंबा लगता है कि बहुत तेज बॉलिंग करेंगे लेकिन हल्का सा फ्लाइट देते हैं। लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, दोनों तरफ गेंद को टर्न कराने की काबिलियत रखते हैं। काफी अलग प्रकार की गेंदबाज है, खासतौर पर बॉलिंग रनअप को देखते हुए। देखिए, फिर से थोड़ी सी टर्न होती हुई गेंद, स्लॉग स्विप करना चाहते थे, बल्ले का किनारा लगा है, 1 ही रन मिलेगा। अच्छी गेंदबाजी इस आखिरी ओवर में महेंद्र माघे द्वारा। गति नहीं दे रहे हैं, लगातार गेंदों को धीमा रख रहे हैं, टर्न कराने की उनकी कोशिश है। स्कोर अब 47 रन 3 विकेटों के नुकसान पर। पारी की शुरुआत की थी शानू और सरताज ने। सरताज पहले आउट हुए 3 रन बनाकर, शानू ने 19 रनों का अच्छा योगदान दिया। उसके बाद साहिल, वन डाउन बैट्समैन, सिर्फ 6 रन बना पाए। इस बार वेट करते हुए पुल किया है, हवा में गेंद और कैच का मौका था लेकिन कैच ड्रॉप, मौका भी दिया और छक्का भी दिया। 6 रन। इसके साथ ही 50 का आंकड़ा पार करती हुई टीम एच स्पोर्ट्स डोले। एक एक रन बेशकीमती होता है क्रिकेट के खेल में। यहां पर विकेट मिल सकता था लेकिन विकेट तो छोड़िए, गेंद भी बाउंड्री के बाहर चली गई है। 6 रनों का नुकसान भी उठाना पड़ा है चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम को। थोड़े से निराश गेंदबाज महेंद्र माघे, आखिरी गेंद लेकर इस पारी की केतन के लिए। अगेंस्ट द टर्न खेला है, मिस टाइम है लेकिन यहां पर 2 रन जरूर लेना चाहेंगे। फील्डर दूर से आए हैं, अच्छा थ्रो और बल्लेबाज रन आउट होते हुए स्ट्राइकर से इन पर केतन मगर। यहां पर कोशिश तो करनी ही थी दूसरे रन की क्योंकि अंतिम गेंद थी। चलिए, सिंगल आया है केवल अंतिम गेंद पर और विकेट का पतन हुआ है। कुल रन संख्या 54, 54 और टारगेट रहेगा 55 रनों का 5 ओवर्स में यह मैच जीतने के लिए चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम के सामने। ठीक 11 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती।
तो इनिंग्स ब्रेक में है हम इस समय, और अगला मैच जो है उससे पहले एक छोटा सा ब्रेक भी रहेगा 30 मिनट्स का लगभग, ये मैच खत्म होने के बाद। तो अगली दो टीमों को अर्थात जय गणेश वाफाले बी और वारलीपाड़ा आपको बराबर 1:30 बजे यहाँ पर मैदान में रिपोर्ट करना है। 1:35 को टॉस होगा और 1:45 खेल की शुरुआत होने वाली है। लेकिन उससे पहले ये आने वाले 5 ओवर्स काफ़ी रोमांचकारी हो सकते हैं। 55 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए एजी स्पोर्ट्स डोहले टीम ने रखी है चरोबा स्पोर्ट्स वाशेरी टीम के सामने। और अब कमेंट्री बॉक्स में हम परिवर्तन कर रहे हैं। यहाँ से आपके साथ रहेंगे मशहूर कमेंटेटर, मराठी की बुलंद आवाज गणेश गायकवाड सर। धन्यवाद अजय. 2025च्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. सोर स्पोर्ट्स सोर आयोजित पहिली स्पर्धा आपण अनुभवली आणि ज्या स्पर्धेवरती विकी स्पोर्ट कुक्सेनं आपलं नाव कोरलेलं आहे. आपण दुसऱ्या स्पर्धेला आलेलो आहोत आणि तलवली स्पोर्ट्सचं जेवढं अभिनंदन करता येईल तेवढं कमी आहे, कारण ही फ्री एंट्री टुर्नामेंट आहे. पण त्याच्या सोबतीला रूल्स अँड रेग्युलेशन्सच्या संदर्भात आपण जर बघायला गेलो तर पहिल्या दिवशी मला वाटतं 9:05ला या ठिकाणी चेंडू पडलेला आहे. म्हणजे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आज थोडा आम्ही मागे पुढे झालो, परंतु या ठिकाणी नियम पाहिला आपण तर 8:50ला बरोबर सकाळी आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. जर का चेंडू या ठिकाणी आपण टॉस करण्यासाठी उपस्थित नसाल तरी तुम्हाला 1 ओव्हरची कदाचित तुम्हाला या ठिकाणी पेनल्टी लागू शकते. मात्र आतापर्यंत पेनल्टी कोणाला लागलेली नाही आहे. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर प्रत्येक जो सामना आहे तो 5 षटकांचा खेळवलेला आहे. त्याबद्दल मी निश्चितपणे तलवली स्पोर्ट्सचं खूप खूप अभिनंदन करेन. अतिशय सुंदर अशा पद्धतीने आयोजन नियोजन, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असलेली स्पर्धा आहे आणि 2 षटकं आहेत ती निर्धारित आपण जर पाहिली तर ती मर्यादा जी असते षटकांची त्यासाठी आहे. स्वाभाविकपणे या ठिकाणी गोलंदाजांच्या सोबतीला फलंदाजांना सुद्धा संधी आपल्याला पाहायला मिळते आहे. अंपायर डिसिजन हा मात्र अंतिम असणार आहे आणि एक तुम्हाला निश्चितपणे बीमरसाठी तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता. 4 ओव्हर्स शुड बी कंप्लीट विथ इन 20 मिनिट्स ही महत्त्वाची अट आणि मगाशी त्यांची पूर्तता केली. आपण वळणार आहोत सामन्याकडे. आजच्या दिवसातील अतिशय महत्त्वाचा रंगतदार सामना, सलामीची जोडी मैदानावरती. साहिल गोलंदाजी सज्ज, सलामीला फलंदाज शुभम आणि अनिकेत. दरम्यान कुरुंद यांकडनं गोलंदाजीला सुरुवात होईल. पहिलं षटक असेल ते पॉवर प्लेचं. साहिल गोलंदाजी करतो आहे. छोटासा रनअप आहे. दरम्यान पहिला चेंडू डाव्या एसटीवरती फुल टॉस चेंडू पाहिला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षकाला संधी होती मात्र चेंडू हातातून निसटला. 1 धाव पूर्ण केली गेली. पहिला चेंडू 1 धाव पूर्ण केली जाते. खातं तर उघडलं जातं संघाचं आणि वैयक्तिक सुद्धा शुभमकडनं. अनिकेत सामोरा जाईल. साहिल थोडासा मी ते म्हणेन खराब चेंडू होता, मात्र या खराब चेंडूला चांगला फटका जोडता आला नाही. विजयाचं लक्ष आहे ते 55 धावांचं, म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरेख रीतीने मैदानावरती आपण पाहतोय हवा वाहते आहे आणि हवा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. म्हणजे आत्ता जर का उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल, कारण इथे जर चांगल्या पद्धतीनं बॅटला चेंडू कलेक्ट करता आला तर निश्चितपणे सीमारेषेचा वेध घेता येईल. पण जरतरला महत्त्व नाही आहे. मैदानावर तुम्ही काय करणार त्याला फार महत्त्व आहे. साहिलचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू होता. निश्चितच ब्लॉक होता, वेध खेळणारा चेंडू होता. त्याला अचूक रीतीने ओळखलं आणि मिडनच्या क्षेत्राकडे हा फटका खेळला गेला. एकेरी धाव जोडली गेली. 1 धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत बिनबाद. 2 धावा प्रति षटकामागे 11ची सरासरी पूर्ण करावी लागेल. तलवली स्पोर्ट तलवली एक मानाची सन्मानाची स्पर्धा असते. अफसरबाई रईस आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीनं स्पर्धेचं आयोजन करत असतात, आतुरतेनं सारे क्रिकेटर या स्पर्धेची वाट पाहत असतात. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र निश्चितच बॅटची आतली कडा घेत चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात विसावतोय आणि पहिला झटका फटका दिला जातोय वाशेर संघाला. खूप सुरेख सुंदर गोलंदाजी साहिलकडनं आपल्याला पाहायला मिळते आहे. बॅट वेगानं फिरली होती
आणि आतली कडा घेत चेंडू यष्टीरक्षक सिरताजबाई शेख यांच्या हातामध्ये विसावला. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ हे मित्र आहेत, पण आता मात्र ही मैत्रीची लढत नाही, ही लढत आहे गावाच्या नावाची, ही लढत आहे वर्चस्वाची. कारण तलोली स्पोर्ट तलोली ही स्पर्धा जिंकण्यासाठी हे दोन्ही संघ सरसावलेले आहेत. यापूर्वी एक एक सामने दोन्ही संघांनी जिंकलेले आहे. एका संघाला बाय आणि एकाने विजय प्राप्त केलेला आहे. दुसरी फेरी आपण अनुभवतोय. दरम्यान जयेश येतो आहे, एक भरभक्कम शरीरयष्टी अष्टपैलू खेळाडू, अनेक मैदानं गाजवली गोलंदाजीच्या जोरावरती, त्याचप्रमाणे फलंदाजीच्या जोरावर सुद्धा या खेळाडूनं आपल्या साऱ्या सहकाऱ्यांना नेहमीच सांगितलेलं आहे मैं हूं ना, आणि तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ एक तगडा संघ आहे, अतिशय नामांकित संघ. SG ढोले वर्सेस वाशेरे. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू जातोय स्क्रीनवर, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. षटकाराच्या जोरावरती 8 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर जयेश आलाम अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी जोरावर त्याने अनेक सामने जिंकून दिले, पण फलंदाजी मी तेवढीच चांगली करू शकतोय या फटक्याने त्याने दाखवून दिलं. पुढचा चेंडू, पुनश्च बॅटची हलकी कडा घेत चेंडू स्लीपच्या क्षेत्राकडे चालला होता, क्षेत्ररक्षकाने चुकी घडली आणि या चुकीला माफी नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. नशिबाचा चौकार असंही आपण म्हणू शकतो. मात्र क्रिकेटमध्ये धावा कशा येत आहेत या फार महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं त्या ठिकाणी कथोरे होते, सतीश कथोरे, चुकी घडली, धावफलकावरती धावा झळकत आहेत 12. आतापर्यंत जेही गोलंदाजांनी कमावलं होतं ते इथे गमावलं गेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू शरीरापासून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतो. अशा पद्धतीने षटकाची समाप्ती होते. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून हा जो षटक आहे तो समसमान राहिलेला आहे. कारण एक गडी बाद करण्यात निश्चितपणे यश आला. मात्र सरासरी येते 11पेक्षा अधिक धावा, 12 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्या. याचाच अर्थ फलंदाजी करणारा संघ एक पाऊल थोडा पुढे आहे. आज शुक्रवार आहे, जुम्म्याचा दिवस आहे, स्वाभाविकपणे नमाजीची वेळ असेल आणि त्यानंतर आपण थोडासा विश्रांती घेणार आहोत. 5 षटकांचे सामने, त्यातली ब्रेक देऊन इतकी स्पर्धा कव्हर करणं खरंच हे नियोजन लागतं आणि हे प्लॅनिंगला सलाम आहे. तलोली स्पोर्टच्या सर्व स्वयंसेवकांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी येईल मला वाटतं सतीश कथोरे, ओल्ड इज गोल्ड. एकेकाळी अतिशय सुरेख रीतीने त्याने मैदानं गाजवलेली आहेत. अजूनही माझ्यामध्ये तीच फिटनेस आहे, माझ्यामध्ये अजूनही तेच स्किल आहे, हे तो दाखवून देतो आहे. आणि दुसरं षटक अतिशय महत्त्वाचं असेल कारण मगाशी त्यांच्याकडनं एक चुकी घडली, चौकार बहाल झाला होता, तो इथे पूर्णपणे वसूल करावा लागेल. SG ढोले वर्सेस चिरोबा वाशेरे, दोन मातब्बर संघ. चार षटकं आणि 43 धावांचं आव्हान येऊन ठेपलेलं आहे. गडी गमावला गेलेला आहे. आता मात्र सामोरा जातोय फलंदाज अनिकेत. एका बाजूला अनिकेत, एका बाजूला जयेश. गोलंदाजी करेल सतीश कथोरे. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, वेगवान मारा, क्या बात है, एक्सप्रेस डिलिव्हरी. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू होता, जे मगाशी गमावलेलं आहे तिथे कमावण्याचा प्रयत्न होतो. पहिला चेंडू जो सुरेख पाहायला मिळाला. टोलनाका एंडकडनं या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू, एक अतिशय उत्तुंग फटका, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. षटकाराच्या जोरावरती 18 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचं वर्चस्व. दुसऱ्या चेंडूवरती पाहतोय उजवीकडे अधिक शफल झाला. अनिकेतने एक अतिशय घणघणाटी आघात केला, षटकार प्राप्त केला आणि त्या जोरावर 18 धावा. विजयाचं लक्ष 55 धावांचं आहे. पण ज्या पद्धतीने फलंदाजी होते, जो मी एकाच दिशेनं एकाच टप्प्यावर जर गोलंदाजी केलात तर निश्चितपणे फलंदाजी आता पाहिली तर ती बहरलेली आहे. आणि आता ज्या टुर्नामेंट्स आहेत त्या फलंदाजांसाठी
अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणार आहेत, कारण ही कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता निश्चितच स्ट्रेट ड्राईव्ह, अतिशय सुरेख सुंदर फटका, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. 22 धावा धावपलकावधी झळकल्या जात आहेत, जी सरासरी 11ची त्याला स्पर्श पहिल्या 3 चेंडूंमध्ये दुसऱ्या षटकात पाहायला मिळते. अतिशय नामांकित आम्हाला पंच मिळालेले आहेत. पंच शकील कोट्टी असतील, पंच रमेश रईस असतील, पंच गोकुळदास पाटील असतील, त्याचप्रमाणे आमचे शानू कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा. चारही पंच अतिशय दर्जेदार आहेत आणि गुणलेखकाचं तर काय म्हणालाच नको. एक दरम्यान पुढचा चेंडू निश्चितपणे उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. 23 धावा धावपलकावरती. भिवंडीचा ज्यांना गॉड गिफ्ट आहे अशा पद्धतीनं ही सुरेख बोटं लाभले, त्यांच्याकडनं सुंदर अशा पद्धतीनं स्कोरिंग होते ते आमचे सहकारी सन्माननीय साहेबा मोमीन. दरम्यान निश्चितच चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडनं. एक अतिरिक्त धाव निश्चितपणे या चेंडूवर पाहाल होते, तर चेंडू त्वरित गोलंदाजाकडे फेकी करता आले तर यश प्राप्त झालं असतं. मात्र 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक मार्गस्थ. जयेश अष्टपैलू खेळाडू चरोबा वाशिरे संघाचा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. विजयाचं लक्ष 55 धावांचं. कही पे निगाहे कही पे निशाणा. चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा प्रयत्न झाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा विशेष म्हणजे प्रयत्न. ज्या खेळाची अपेक्षा जयेशकडनं केली जात नाही अशा पद्धतीचा फटका त्याने निवडला, कारण तो चेंडूवर येत असतो, चेंडूला ओळखत असतो आणि मग तो फटका खेळत असतो. दरम्यान सतीश दुसरं षटक मार्गस्थ. निश्चितच आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र चेंडूला उसळी मिळालेली पाहायला मिळाली नाही. एकेरी धाव मिळेल. 1 धावेच्या जोरावरती 25 धावा. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 18, म्हणजे सरासरी आहे ती कुठेतरी 10 वरती येऊन स्थिरावती आहे. पहिला चेंडू निर्धाव आणि पुढच्या 2 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर षटकार आणि चौकार. मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये एक वाईट चेंडू स्क्वेअर होता. पहिल्या षटकात 12 धावा, पुढच्या षटकात 13 धावा आणि त्या जोरावरती धावपलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 25 धावा झळकल्या गेल्या. याच्यानंतर आपल्याला ब्रेक पाहायला मिळणार आहे आणि एक अतिशय रंगतदार सामन्याकडे आपण त्वरित जाणार आहोत. तो सामना असणार आहे वाफाळे बी वर्सेस वारलीपाडा. दोन्ही मातब्बर संघ आहेत. वारलीपाडा संघाची गेल्या वर्षाची कामगिरी कोणी विसरणार नाही, दैदिप्यमान कामगिरी. वाफाळे बी तर गेल्या वर्षी क्रमांक 2च्या रँकिंगवर जरी असला तरी 1 आणि 2 मध्ये खूप आपल्याला फाईट पाहायला मिळेल. पण या वर्षाची सुरुवात वाहुलीनं इथे जाहीर केलं आहे. आम्हीसुद्धा कमी नाहीत आणि अजूनही आम्ही तो पलटवार देण्यासाठी सिद्ध आहोत. तर विकीस्पोर्ट कुक्सेनं मात्र सांगून दिलं की आमचं गतकाळचा जो वैभव आहे ते मिळवायला हे सत्र आम्हाला नक्कीच यश देणार आहे, साथ देणार आहे. बघूया काय घडतं आहे, कारण ही दुसरी स्पर्धा आहे पडगा टेनिस क्रिकेटचा विचार करता. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय केतन मगर. समोर जाईल जयेश. सोर्रेक चेंडू, निश्चितच एक चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला, आतल्या बाजूला आला, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचलेला नव्हता जयेश. SG डोहळे मातब्बर संघ दोन्ही आहेत, नामांकित संघ आहेत. या मैदानावरती दोन्ही संघाने अनेकदा यश सुद्धा अनुभवलेलं आहे. पुण्याच्या पुढचा चेंडू निश्चितच सुरेख सुंदर रीतीनं बॅट आणि चेंडू यांचा स्पर्श झाला. पळून एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र टाळली जाते आणि हा सुरेख निर्णय आहे, कारण इथे फटका बसला असता. अनिकेतनं अचूक रीतीने हेरलं, केवळ 1 धावावर समाधान मानलं. 26 धावा. इथूनही विजयासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 16. सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून समसमान आहे. कुठेही एखादा संघ सरस आणि कुठे एखादा संघ पिछाडी पडल्याचं वाटत नाही. थोडीशी जमेची बाजू असेल ती मात्र चेरोबा वाशिरे संघाकडे, कारण मायटी महेंद्र अजून शेष आहे, फलंदाज अजून 9 शेष आहेत. केतन मगर. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, चुकीचा चेंडू आणि चुकीला माफी नाही. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. आणि षटकाराच्या जोरावरती धावपलकावरती
धावा झळकत आहेत. 32 धावा, 23 धावा अजूनही जोडाव्या लागतील. पहिले 2 चेंडू अतिशय सुरेखरीतीने टाकले होते. तिसरा चेंडू वेगवान टाकण्याच्या नादामध्ये स्वेर चेंडू, मी म्हणेन फुलटॉस चेंडू पडला आणि दिवाळी नाही, दसरा नाही, बोनस देण्याचा प्रयत्न झाला. त्या बोनसचा स्वीकार अनिकेतने केला, षटकारात त्याचं रूपांतर केलं. पुढचा चेंडू निश्चितच एक सुरेख सुंदर रीतीनं या फटका हेरलेला आहे आणि बॅकवर्ड डीप लॉंग लेगच्या क्षेत्राकडे हा चेंडू जातोय. सीमा रेषा पार चौकार. 36 धावा. दोन्ही संघ खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर मातब्बर खेळाडूंची भरणा असलेले दुसरी स्पर्धा आहे. मला वाटतं तिसरी चौथी जेव्हा स्पर्धा येते तेव्हा खऱ्या अर्थानं धार येते. कारण पहिल्या 2 स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघ चाचपडत असतो, लय सापडलेली नसते, प्रॅक्टिसचा अभाव. मैदानं यावर्षी पाऊस तर अगदी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पडला, नोव्हेंबरच्या सुद्धा पावसाची शक्यता होती. दरम्यान एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या सौजन्यानं आम्हाला सिरीज ट्रॉफी लाभलेले ते शहबाज कुंगले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्याला विनंती करतोय आपण VIP डायस पे आपको आना है. मॅन ऑफ सिरीजचे दाते आहेत ट्रॉफीचे. दरम्यान पुढचा चेंडू केतनचा, निश्चित डाव्या एसटीच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईट आणि 1+4 5 धावा या चेंडूवर मिळतात आणि 5 धावांच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 41 धावा. हे षटक अतिशय महागडं ठरलं असं म्हणावं लागेल. इथे मात्र चेरवा वाशेरे संघ हा तिसऱ्या फेरीकडे मार्गक्रमण करणारा संघ आहे असं वाटू लागलेलं आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनेकदा जसं वाटतं तसं घडताना आपल्याला पाहायला मिळत नाही. दक्षिण आफ्रिका ज्यावेळेस दौऱ्यावर भारताच्या आलेली होती, पूर्णपणे खात्री होती त्यांना, कारण त्यांनी जगाला पाणी पाजलेलं आहे, जगातील अनेक नामांकित संघांना पाणी पाजलं, पण भारताच्या मायभूमीवरती भारतीय संघ कधी पराभूत नव्हता. आत्ता मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू, पंचांचा इशारा, यस षटकार आहे आणि नो बॉल दिलेला होता, त्यामुळे स्वाभाविकपणे रिव्ह्यू घेतलेला आहे, तो चेक केला जाईल. धावफलकावरती धावा झळकल्या 47. आमचे तिसरे पंच, TV पंच स्क्रीन समोर. फेअर डिलिव्हरी. 46 धावा. 47 धावा, 41 होते मगाशी आणि त्यावर षटकार मारला, त्यामुळे स्वाभाविक 47 धावा झालेल्या आहेत. षटक समाप्त होतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 8 धावेची गरज असेल. सामना जवळजवळ एकतर्फी झालेला असं म्हणायला हरकत नाही. अजूनही हुकमाचा एका शेष आहे. मायटी महेंद्र मैदानावर आलेले नाही आणि तरीसुद्धा अनिकेत आणि जयेश दाखवून देतोय. थोडासा मला वाटतं शुभम दुर्दैवी ठरला, केवळ एक धाव करून तो तंबूत परतला. बॅटची हलकी कडा स्पर्श झाली होती. फरान येतोय गोलंदाजी. नवा खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे. SG डोळे संघाकडनं आणि पदार्पण करणारा युवा खेळाडू आहे. पहिलं वर्ष सोर येथील स्पर्धेमध्ये त्याने पदार्पण केलेलं आहे. SG डोळे संघाचं प्रतिनिधित्व करतोय फरान. गोलंदाजी करेल, समोर जाईल तो जयेश. टोल नाकायांकडनं अतिशय उत्तुंग फटका, चेंडू हवेत गेलेला आहे. चेंडूला उंची मिळाले आणि चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या
हातामध्ये विसावला आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद करतोय. फरहानचं कौतुक करावं लागेल, अभिनंदन करावं लागेल. या स्पर्धेत पहिल्याच चेंडूवरती तो यश प्राप्त करतोय. केतन मगर अतिशय चलाक खेळाडू आहे, चाणाक्ष खेळाडू आहे. फिटनेस त्याची जबरदस्त आहे, कारण त्याच्याकडे पाहिल्यानंतर फुटबॉलचा प्लेअर वाटतो तो. त्याची हेअरस्टाईल, त्याची रिंग स्टाईल, स्टायलिश प्लेअर केतन मगर. अतिशय उत्कृष्ट झेल पकडतोय. रितेश येतोय. फरहानचा पुढचा चेंडू, एक उत्तुंग फटका. आता मात्र चेंडूला अतिशय सुंदर रीतीनं काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे फटका खेळला गेला होता. षटकाच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 53 धावा, केवळ 2 धावा दूर आहे. विजयाची औपचारिकता शेष असेल. चेरोबा वाशेरेचे गतवैभव जणू काही जागृत झालेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि ज्या पद्धतीनं फटका खेळलाय असं वाटत नव्हतं. मात्र चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे, सीमारेषा पार. जबरदस्त टायमिंग. अभिनंदन 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 चेरोबा वाशेरे. हार्ड लक, टफ लक, SD डोहळे. आणि इथे आपण मात्र ब्रेक घेणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू आहे अनिकेत. 9 चेंडू आणि 28 धावांची खेळी. लाजबाब खेळी, छोटा फटाका बडा धमाका. अनिकेत. वाफाळे बी आणि वारलीपाडा संघ दोन्ही संघाला विनंती करतोय, आपण बरोबर 1:30 वाजता या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवणार आहात. वेल डन अनिकेत, वेल प्लेड. 9 चेंडूंना सामोरा गेला, 28 धावा केल्या. या ठिकाणी सन्माननीय शहबाज कुंगळे साहेब, अजय घरत आमचे सहकारी, अतिशय उत्कृष्ट असे समालोचक, महाराष्ट्रभर त्यांचा आवाज आपण ऐकतोच, त्यांना विनंती करतोय कॅप डोक्यावर चढवणार आहोत. आणि DJ शुभम यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायचे. पापा मुखरी यांच्या सौजन्यानं आम्हाला या ट्रॉफीज प्राप्त आहेत. तर धन्यवाद अनिकेत, अभिनंदन अभिनंदन. आणि इथे आपण मात्र ब्रेक घेणार आहोत. 1:30 वाजता बरोबर वाफाळे बी आणि वारलीपाडा संघ, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर आपण इथे आपली उपस्थिती नोंदवायची आहे. ओके, धन्यवाद.